आपण बघितलं की पुट्टस्य लोकधर्मी चित्तम यसन कंपनी अशोक विरज खेम येतम मंगलमूर्तम. म्हणजे हे जे 8 लोकधर्म आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारे, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये येणारे, यश असो, अपयश असो, लाभ असो, हानी असो, निंदा असो, प्रशंसा असो, त्याच्यापासून जर माणसाचं चित्त कंपायमान न होणे आणि त्याच्यातच त्याला म्हणजे खरं सुख किंवा निर्भयपणे जीवन हे जगता येते. नाही तर माझ्या लई लॉस झाला, माझे लई पैसे गेले, याच्यामध्ये त्याचं चित्त हे जाते आणि याचं आरोग्याचं नुकसान होते. किंवा एखाद्याचं खूप नुकसान झालं किंवा त्याचे परिणाम त्याच्या आरोग्यावरती होतात. किंवा एखाद्याला खूप यशाने तो ग्रासला गेला, त्याच्यामुळे सुद्धा त्याच्या आरोग्यावरती हे परिणाम होतात. किंवा एखाद्याला अपयश आलं म्हणून ते मनातून खचतो आणि आत्महत्यासारखे जे प्रयत्न होतात, विद्यार्थ्याकडून बघतो आपण, किंवा आयुष्यामध्ये बरेच लोक बसतात की आयुष्यामध्ये जर अपयश एखाद्याला आलं तर कोणी फाशी घेते, कोणी इंग्लंड पिते, कोणी रोडवर जीव देते, कोणी पाण्यात जीव देते. कारण ह्या अपयशापासून तथागत काय सांगतात, सिद्धार्थ काय सांगतात की हे अपयश, हे जे लोकधर्म हे प्रत्येकाच्या वाट्याला येणारेच होतं. तुम्ही काही जरी करा आणि किती जरी करा, तुम्ही या गोष्टीला नाहीच म्हणू शकत नाही. कारण हे 8 लोकधर्म एक निगेटिव्ह स्वरूपाचे असतात आणि एक पॉझिटिव्ह स्वरूपाचे असतात, एक नकारात्मक असतात तर एक सकारात्मक असतात. आणि ह्या 8 लोकधर्माची जाणीव ही प्रत्येकाला असली पाहिजे. त्याच्यामुळं याच्यातून कमी रमी जरी झालं तरी माणसानं आपलं जे चित्त असते, आपलं जे मन असते हे कठोरच ठेवलं पाहिजे, संयमीच ठेवलं पाहिजे. ज्या पद्धतीनं समजा आता बाहेरात एकच लाईट लावलं लागते का, नाही लागत. त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही जर लाईट पिण्या लागल्या तरच तो लाईट असतो. अशा पद्धतीनं जर माणसाच्या चित्तावरती लक्ष केंद्रित केलं तर, मनावरती जर केंद्रित केलं तर माणसाला खऱ्या अर्थानं त्या सुखुखाचा भोग घेतो. आणि म्हणून राजन, माझं जे मन आहे ह्या संसाराच्या विषय भोगाच्या अधीन मी लागू शकत नाही. मी जे निघालोय ते मला सुख भोगा म्हणून भेटा म्हणून यासाठी नाही निघालोय. कारण लोकांपुढं जी समस्या आहे याचा मूळ काय आहे, मी ह्या वासनेत माझ्या कमी जास्त झाले म्हणून मी संन्यासाचं जीवन पत्करलेलं नाही. कारण तो एक भाग होता, ते एक कारण होतं. परंतु याही पुढे जर काही शोधता आलं किंवा काय करता आलं तर त्या पद्धतीनं मी प्रयत्नशील राहील. आणि तुम्ही जर ह्या गोष्टीला सुख आणि दुःख एक दुसऱ्याचे निगडीत आहे, मला राजपद आणि दास्य याचा संबंध असेच वाटतात म्हणून राजा नेहमी आनंदी नसतो तर दास नेहमी दुःखी नसतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल की माणसाने हे राज्याच व्हायला पाहिजे, तो खूप सुखी असतो. परंतु एखादा राजा म्हणजे कुंटीवर टाकलेल्या एखाद्या कपड्यासारखं किंवा ड्रेससारखा असतो. राजाही, त्यालाही जीव असतो, तोही आपल्या एवढंच अन्न खातो, त्यालाही तेवढाच बिछाना असतो जेवढा आपल्याला असतो, त्याला तेवढेच कपडे असतात, आपल्याला सुद्धा तेवढेच कपडे असतात. आणि राजा वाचता म्हणजे ते का नेहमीच सुखी असतो असं नाही, त्याला असंख्य टेन्शन असतात. उलट पक्षी सगळ्या लोकांचे दुःख ओढवून घेणारा तो राजा असतो. म्हणून तोही असा नेहमी सुखीच असतो असं नाही. आणि असं नाही की रंक किंवा एखादा दारिद्र्य माणूस किंवा एखादा सामान्य माणूस हा खूप गरीब आहे म्हणून सुख नाही त्याला, अशातला काही भर. हाही शांत झोपतो, तोही शांत झोपतो. म्हणून मला राजपद आणि दास्यपद याच्यामध्ये फरक वाटत नाही, किंवा राजभोग किंवा एक सर्वसामान्य म्हणून मला याच्यामध्ये काहीही कमीपणा वाटत नाही. अशा पद्धतीनं तो त्या राजाला उत्तर देतो. आणि आपण बोलला की माझ्या विचारानुसार किंवा कुळानुसार यज्ञ करावे, आहुती द्यावी आणि महान फलाची अपेक्षा करावी. आणि अशा यज्ञ आहुतीनं माझा नमस्कार. दुसऱ्यांना दुःख देऊन प्राप्त होण्याच्या मला अपेक्षा नाही, अशा फळांच्या अपेक्षेने असह्यानं बळी देणे हे म्हणजे एखाद्या हृदय खोर माणसाला करुणेसाठी अवांछित करणं. बघा, हे सिद्धार्थाचे अत्यंत महत्वाचे शब्द. ह्या गोष्टी प्रत्येकानं परीक्षण करायचं. आहुती देणे, राजा काय सांगतो, बिंबिसार राजा काय सांगतो, ऋषी मुनींनी ज्या पद्धतीने स्वर्ग सुखासाठी आहुती दिल्यात, यज्ञ केलेत. यज्ञ कसे असतात, गजमेध यज्ञ, अश्वमेध यज्ञ, ब्राह्ममेध यज्ञ. आणि अशा पद्धतीने जे काही प्राणी समजा कापायचे, अश्व म्हणजे घोडा, अशी एक यज्ञाची कुंडी मांडायची आणि ते घोडा तलवारीनं कापायचा. किंवा एखादा अजयज्ञ म्हणजे एखादा पशु किंवा एखादा बैल जर कापायचा असेल तर त्या नावानं तो ते बळी त्या ठिकाणी द्यायचा. एखादं जर बकरा असतं, कोंबडा असतं, त्या नावानं ते यज्ञ करायचं.
आणि यज्ञामध्ये यथेच्छ सुरापान असायचं, मांस असायचं, बाकी व्यभिचाराचे सगळे प्रसंग असायचे. आणि अशा पद्धतीचे तो यज्ञ कर असं ते बिंबिसार राजा याला सांगतो. परंतु राजा म्हणतो की अशा प्रकारच्या यज्ञाला माझा नमस्कार असो. आणि ही परंपरा आपण बौद्ध म्हणून घेणाऱ्याने अजूनही जपली आहे बघा. कारण ज्या सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ह्या गोष्टी नाकारल्या, एक निष्पाप बकऱ्याला किंवा निष्पाप प्राण्याला आपण विकत आणतो आणि आपल्याला खूप सुख भोग प्राप्त हो या अपेक्षेनं एखाद्या दगडाला, एखाद्या धोंड्याला त्याचा तो बळी देतो, हे मनाला कितपत योग्य वाटते. कारण आणि हे गोष्टीला सिद्धार्थाने जेव्हा बोधिसत्व प्राप्त होण्याची अवस्था होती त्याच्या अगोदर नकार दिलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला अशा विधींना, की हे जे विधी असतात हे बिलकुल या फळाची अपेक्षा करून जर करतात तर ह्या गोष्टी, ह्या यज्ञ आहुती देण्याच्या गोष्टीला माझा नमस्कार असो. म्हणून मित्रांनो, आपण आपल्या परंपरेत हे अशोभनीय कृत्य 2024 मध्ये सुद्धा असंख्य पाहतो. तुम्हाला मटण खा असं नाही म्हणत, परंतु तुम्ही ज्या गोष्टी करता, बुद्ध या नात्याने इकडे जेबीन दाबून घालता, डॉक्टर बाबासाहेबांच्या बाईस प्रतिनिधीचं आचरण करता, परंतु त्या यज्ञात बळी देत असताना विविध प्रकारच्या कंदुऱ्या करणे, विविध मुख्या प्राण्यांचा बळी देणे हे माणसाला कितपत योग्य असते. सिद्धार्थ काय सांगतात की ह्या निरुपद्रव प्राण्याची बळी देण्यापेक्षा तुम्हाला जर फळ प्राप्त करायचं असेल तर तुमचा जो रक्ताचा, आता तुमचं फॅमिली एक ब्लड ग्रुप समजा बी पॉझिटिव्ह किंवा बी पॉझिटिव्ह घ्या, तुमच्या फॅमिली मेंबरचं, तुमच्या खरंच एखादा देव जवळचा असला किंवा आहुती देण्याचे किंवा तुमची कंदोरी करण्याचं जर असला तर मग सिद्धार्थ काय सांगतात की तुमच्या एखाद्या घरातलं जे मथारा असेल किंवा पोरगी असेल, सून असेल, याचं हात पाय कापून देवापुढे ठेवा की. कारण ते बाजारात असलेल्या मार्केटचं बकरं आणून तुम्ही त्या देवापुढे कंदुरी अर्पण करता, मग तुम्हाला अशानं तुमची फळप्राप्ती कशी होईल. मग हे शॉर्टकट मार्ग नाही का लवकर ऐश्वर्य प्राप्त करण्याचं किंवा लाभ प्राप्त करण्याचं. आणि अशा पद्धतीचे तो बिंबिसार राजाला सांगत असताना आपण एक ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं की बुद्धाच्या विरुद्ध किंवा बुद्ध संस्काराच्या विरुद्ध असं आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं आचरण होणार नाही, कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन होणार नाही, याची आपण पावलोपावली जर खरी खबर जर घेतली तर खऱ्या अर्थानं आपल्याला सुखप्राप्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं दुसऱ्याचा नाहक बळी घेणे हा जगातलं सगळ्यात मोठं महापाप आहे. त्याच्यामुळे अशा पापापासून परावृत्त होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा बुद्धाचा धर्म दिलेला आहे. आणि अशा पद्धतीचा हा वार्तालाप झाल्याच्या नंतर बिंबिसार राजा त्याला समाधान होत नाही आणि त्याला कळून चुकते. इकडे सिद्धार्थ आता ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही, हा नक्कीच बुद्ध होईल किंवा ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी हा सिद्ध होईल. अशा पद्धतीनं ते नमस्कार करतात आणि परत भेटू असं अभिवचन देऊन त्या ठिकाणाहून पुढे जातात. अशा पद्धतीचा हा वार्तालाप दोघांमध्ये होत असतो. विविध तो मगधचा राजा एक मित्रत्वाच्या नात्याने सिद्धार्थाला समजवण्याचा अथक परिश्रम करत असतो, प्रयत्न करत असतो, परंतु तो प्रयत्न असफल गेल्यामुळे ते राजा चालला जातो. आणि अशा पद्धतीनं दोघेही स्मितहास्य करतात. सिद्धार्थ सुद्धा त्यांना वंदन करतो, नमतो, दोघांचे नमस्कार होतात आणि परत कधीतरी आपण भेटूयात, परत कधीतरी आपण चर्चा करूयात. अशा प्रकारचा हा प्रसंग मगध देशाच्या राजगृहामध्ये आलेला असतो. आणि नंतर दुसरं जो प्रकरण आहे ती शांतीची वार्ता. आणि अशा नंतर त्याला सिद्धार्थ भिक्षाटनासाठी जातो आणि भिक्षाटनासाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी परत गावातून आलेले 5 ब्राह्मण असतात आणि ते 5 ब्राह्मण सांगतात की सिद्धार्थ, तुम्ही ज्या गोष्टीसाठी ग्रहत्याग केला ते ग्रहत्यागाचं सोल्युशन हे निघाले, भांडण पूर्ण शांत झाले. आता तुमच्यापुढे दुसरा कुठलाही मार्ग नाही, त्याच्यामुळे तुम्ही हा मार्ग सोडा आणि घराकडे चला. सिद्धार्थ विचारतो काय झालं. कारण शाक्य आणि कोलियांनी जेव्हा हे कळालं की सिद्धार्थ हा घर सोडून चाललाय, पूर्ण लोक असंतोष निर्माण झाला, घराघरामध्ये कलह निर्माण झाला. आणि अशा पद्धतीने नंतर त्यांना मग मजबुरीनं शांततेची बैठक घ्यावी लागली. आणि शांततेच्या बैठकीमध्ये मग इकडचे 5 माणसं निवडणे, तिकडचे कौशल्य देशाचे 5 माणसं निवडणे. आणि अशा पद्धतीने नंतर तो दोघांनी एक माणूस निवडून त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरचा तोडगा काढलाय आणि दोघे आता सुखाने समाधानी नांदत आहेत. त्याच्यामुळे सिद्धार्थ, तुम्ही जे ग्रहत्याग केलाय
हा तुमचा संकल्प सोडा आणि आपल्या म्हणजे घर वापसी करा. हे ऐकून सिद्धार्थाला खूप आनंद झाला. कारण सिद्धार्थ एवढा खुश झाला की ही शुभ ऐकून मला खूप आनंद झाला. हा माझा विजय झाला आणि हा सिद्धार्थाचा खरा सत्यावरचा विजय हा त्या ठिकाणी तो संपादन करतो. परंतु मी स्वगृही परत जाणार नाही, मी जाऊही नाही, मी परिव्राजक म्हणूनच पूर्ण जीवन व्यतीत केलं पाहिजे असे त्यांनी मला मनाशी गाठ घातली. आणि मला क्रमाक्रमाने प्रथम इतर मार्गाची परीक्षा ही करावंच लागल. म्हणून जी आता प्रश्न तर काही नाही, मग करायचं काय? कारण ज्या गोष्टीसाठी आपण घर सोडलं तो प्रश्नच मिटला. आणि वेळ जरी गेली तरी लोकांना कमीत कमी सत्याचं तरी ज्ञान झालं आणि त्याच्यामुळे तो खूप भारावून गेला, खूप आनंदी झाला. आणि अशा पद्धतीने मग एकांतात विचार करू लागला की स्टार्टिंग पासून की गड्या आपण कशा पद्धतीनं झालं. तर मग सिद्धार्थाच्या गोष्टी लक्षात येते की यार हे तर भांडणं एक रोहिणी नदीच्या पाण्यावरून झाले, परंतु हे अशा प्रकारचे कलह किंवा अशा प्रकारचे भांडणं प्रत्येक समाजामध्ये आहेत, प्रत्येक घराघरामध्ये आहे, प्रत्येक बाप लेकरामध्ये आहे, आई पुत्रात आहे, पुत्र बहिणी बहिणीचे भाव भांडणार, भाव भावाचे भांडणं होतात, आत्या मामाचे भांडणं होतात, इतर समाजाच्या आपसामध्ये भांडणं होतात. म्हणजे भांडणाची समस्या एका समस्येहून त्यांच्यासमोर असंख्य कारणं हे उभे राहतात आणि ह्या असंख्य कार्याचा शोध आपण घेतलाच पाहिजे. आणि अशा पद्धतीचं ही युद्धाची समस्या ही मुळातच हीच संघर्षासारखी समस्या होते. कारण ही जी दुःखाची समस्या असते किंवा ही जी रोहिणी नदीच्या पाण्याचा आपल्याला भेटाव म्हणजे हीच सुखाची भावना पोटी जे दुःखाची भावना उत्पन्न झाली लोकांमध्ये, असे दुःखाची भावना किंवा हे वाद इथंच नाही, जगातील सर्व कुटुंबामध्ये आपसामध्ये आहेत, समाजामध्ये आहेत, आई भावामध्ये आहेत, सासू सुनेमध्ये आहेत, माय लेकरामध्ये आहे, बाप लेकरामध्ये आहे. म्हणून माझी समस्या पूर्ण सुटली आहे, इथं माझं समाधान होत नाही. म्हणून मला या सामाजिक संघर्षाचा समस्येचे निदान शोधायचं, नेमकं कारण काय याचं मला शोधायचं आहे. आणि ज्या पद्धतीनं नंतर तुम्हाला सांगतो की त्या 8 ब्राह्मणांनी शिक्षा घेतली, नंतर सबभित्तानं दिली, नंतर भारद्वाजाने शिक्षण घेतलं. अशा पद्धतीने जे दार्शनिक तत्वज्ञान आहे, अशा पद्धतीचे जे सिद्धांत असतात, या सिद्धांतामध्ये समाजाच्या उपयुक्त जे दर्शन असते किंवा चिकित्सा असते किंवा माणसाला सुख उपभोगण्याचं जे साधन असते किंवा माणसं का दुःखी आहेत, माणसं का सुखी आहेत, याचं जे सखोल ज्ञान किंवा याचं परीक्षण करण्याचं धाडस किंवा त्याचं ते अध्ययन करण्याचं त्यांची चिकित्सक बुद्धी ही वाढते. आणि प्रत्येक गोष्टीचं परीक्षण हे स्वतः मी करणारच. म्हणून त्या चिकित्सेपोटी किंवा त्या ज्ञानापोटी हा निदान म्हणजे त्यांचं जे मत डायव्हर्ट होण्याचं असते ते डायव्हर्ट होत नाही. त्यांचं मन त्यांना ग्वाही देत नाही की आपली समस्या सुटली आहे. या समस्याच्या मुळाशी मी गेल्याशिवाय मला स्वस्थ बसता येणार नाही. त्याच्यामुळे याचं मूळ हे शोधून काढलंच पाहिजे. अशा पद्धतीचे मग सगळ्या समाजाचं किंवा जे काही कॉलेजच्या पुढे समजा डिग्री असतात किंवा जे अध्ययन असते, परीक्षण असते, MD PhD, त्याच्यामुळे जेवढे काही अध्ययन असते त्या प्रत्येक गोष्टीचं परीक्षण आणि निदान हे केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हे लोक एवढे दुःख काय होतात, एवढे भांडणं का होतात, एवढी अशांतता का निर्माण होते आणि एवढं हे आयुष्य क्षण भंगूर का आहे, या गोष्टीचं अध्ययन करण्यासाठी आणि त्याचा तो दृष्टिकोन करण्यासाठी नवीन समस्या त्यांच्यासमोर उभ्या राहतात, नवीन दृष्टिकोन समोर उभा राहतो, नवीन ध्येय त्यांच्यासमोर उभं राहतं. आणि अशा पद्धतीचं हे अध्ययन आपल्या ह्या तृतीय खंडामध्ये कशा पद्धतीने कोणत्या गोष्टीचे ते अध्ययन करतात याचं परीक्षण आपण नंतर उद्यापासून विश्लेषणात्मक पाहणार आहोत. कारण बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ समजून घेण्यासाठी त्याच्यासोबत दुसऱ्या 3 ते 4 ग्रंथाची जोड द्यावी लागते, तरच आपला हा ग्रंथ आपल्या लक्षात येईल. याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी पूर्ण कच्चं मॅटर करून ठेवलं, पण आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञानच नाही की आपण कशा पद्धतीने या ग्रंथाचं वाचन करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी आपला क्रांती आणि प्रतिक्रांती, ज्याला रिव्होल्युशन आहे, काउंटर रिव्होल्युशन, हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला की तुम्ही याचं वाचन केल्याशिवाय
हा ग्रंथाचं विश्लेषण होणार नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला वृत्तांत किंवा ऋषयाची तुम्हाला ती गोष्ट सांगितली हे कुठं वाचनामध्ये येत नाही. याचं सुद्धा विवेचन, विस्तृत विवेचन, कारण बाबासाहेबांनी 50,000पेक्षा जास्त पुस्तकाचं अध्ययन करून हे तुमच्यासाठी दिलेलं आहे. बाबासाहेबांनी ना एक भीती होती की हे बुद्धाचा धर्माचा जर रास माझ्या माघारी जर झाला, लोकांना जर उत्तरे नाही मिळाली तर हा धर्म परत बुडल. म्हणून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यासाठी त्याने रिडल्स इन हिंदुझम त्याच्यामध्ये पूर्ण जे काही राजे महाराजे ऋषी मुनीचे जे काही आचार्य विचार होते त्याचं कलेक्शन केलेलं आहे. आणि ते कलेक्शन केल्याच्या नंतर सगळे पुस्तकाचं लिखाण केल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी हा पवित्र ग्रंथ दिलेला आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की हा ग्रंथ म्हणजे ओरिजिनल तूप आहे. तूप काढण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्याला दूध गरम करावं लागते, त्याची साय कलेक्ट करावं लागते, लोणी कलेक्ट करावं लागते, त्याचं मंथन करावं लागते आणि सगळ्यात शेवटी तूप तयार होते. आणि ह्या तुपाची चव आपल्याला आयुष्य कशा पद्धतीनं काटायचंय, आपलं आयुष्य कसा, कुटुंब आपल्या घराला सुख प्राप्तीसाठी कशा पद्धतीनं आपले सुना चांगल्या राहिले पाहिजे, आपले लेकरं चांगले राहिले पाहिजे, आपली संततीवर संस्कार चांगले झाले पाहिजे. जर हे चांगलं करून घ्यायचं असेल तर याचं समजून घेणं, हे बुद्ध आणि धर्माचं ज्ञान आपल्याला समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी इथून पुढे अजून धर्माचं सार आपल्याला लक्षात यावा यासाठी आपण रोज या ठिकाणी येऊन प्रयत्नशील राहाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून आजचा आपला वेळ संपलाय. आपण ह्याच ठिकाणी थांबूयात. सर्वांना जय भीम.